गायक वादक कुणी मंडपाले माग शिष्टमाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष महिला आघाडीच्या बाया बचत गटाच्या बाया अंगणवाडीच्या बाया कॉलेजच्या पुरी म्हातारे बितारे दारुडे बिरुडे झेवडे बिवडे जुगारी बिगारी उद्या कुणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेतलं दारुडे बिरुडे पोढारी फाडारी गायक वादक गुणजन तरुण पोरं बापाला धोका देणारी पोरं बापाला उचलून आपडणारी पोरं पळून जाणाऱ्या पोरी गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या वतीने चाललेले अखंड सप्त्यातल्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला आजच्या कार्यक्रमाचे देणगीदार आमदार संजयजी जगताप, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक वयामानाने वृद्ध असलेले आमचे कडकाका, कार्यक्रमाचे आयोजक मोरे काका, गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेले महिला पुरुष सगळ्या मंडळीला धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आत्तापर्यंत चाललं काय होतं? आत्तापर्यंत आपण एंट्री केली त्याच्यात, आता ही अंतररंगाने केली का बाह्य रंगानं? अंतरंगानं. आता शेवटपर्यंत अंतरंगात राहायचं. आणि या अखंड सप्त्याच्या कालभैरव जयंतीच्या सप्त्यातल्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला सप्त्यात सगळ्यात जास्त कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. का? 6 वर्षे शेतकरी दुष्काळाने पिडला पण पंक्तीची हायगाई करीत नाही. श्रीमंत अवलादी कधी पंगत घालीत नाही. त्यांचं झालं. सप्त्यांमध्ये पंक्ती कोणाच्या आहेत? गरीबाच्या. म्हणा त्याला तुमची पंगत पुढच्या वर्षी कॅन्सल करा. तो म्हणतो पिठलं भाकर घालीन पण पंगत घालीन. आणि आजही धर्म जर कोणी टिकवला असेल तर गरिबानेच, आणि अन्नदानही कोणी टिकवलं असेल तर गरिबाने. गरिबाच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्यात, दरिद्री. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. वांग खाता का निवांत जेवा? याड पाडणे. पहा मारा. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवायला हवा, पातेल्यात तांब्याभर पाणी होती ती. ही दरिद्री तशी नाही. अगं पाजी तीच का आला? शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. अरे सांग ना 2-4 काय मुळ्यात तू खाता का? सांग 2-4. आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस विस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत. या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कप द्यायचा आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि मग त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. नाही चालत ते. पुरावा पुरावा. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, धन शुद्ध होईल दानाने. दान करायला शिका. श्रीमंत अवलादी दान धर्म नाही करते कधी. नाही पंक्ती घालणार नाही, चहा नाही. 10 मुळे उसाच्या तुडे ती 3 म्हशी वळी ती तिला सर्दी होईन. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मनक्यात घ्या, डोळ्याला अंधाऱ्या येत्या. अगं तू जगती तरी कशाला? दडत्यालाही मोकळं करीन, तोही गुतून ठेवला. त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं काय करते त्याला? नाही. पंक्ती सप्त्यांमध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. करायलाच पाहिजे. पंक्ती गरीबच घालतात, श्रीमंत कधी पंगत घालीत नाही. श्रीमंताचा विषय तो नाही. आजही धर्म कोण टिकवलाय? गरिबानेच टिकवला. सप्ते कोण टिकवले? गरिबाने. आमच्या महाराज लोकांनी तर सप्ते बिघडवले फारच्या पाडू. पण लोकांनी लावून धरले सप्ते महाराज. मग पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालील? जेव्हा माणसं नको का? मग जेवढे माणसं जेवायला येतील त्यांचंही कौतुक करावा आणि जे पंगत घालतील त्यांचंही कौतुक करावा. आणि सप्त्यात 3रं कौतुक करावा ते पंगत वाढणारांचं. आणि ते सगळ्यात महत्वाचं. लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. इथं 5000 लोकांना गावातली तरुण पोरं वाढतात, त्यांचं कौतुक का करू नये?
सत्ते बिबते सगळे तरुण पोर अनमळत होते. ह्या कमिट्या फिमिट्या काही करती नाही. हे फक्त पण कमिटीवाल्याने केव्हा बादल्या उचलल्यात नाही. ते फक्त माईक वर लाल करा. त्यांनी ग महाराज 3000 लोकांची पंगत तरुण पोरं वाढी द्या. त्यांचं कौतुकच केलं पाहिजे. तुम्ही मी सगळ्यात जास्त घरात कोणाला घाबरतो? बायकोला. आपण वाघाला घाबरत नाही, बायकोला घाबरतो. शिळीचा बोकडा ऐकायचा असलं तरी माणसं म्हणतात तिला विचारू. आता बोकडा शिळीचा आहे, तिला विचारायचं काय करणार? हा आता माणसं सगळे घाबरते बायकोला. मग आता मनाजी पाटील कोणाला घाबरतो याचा शोध लावा. मग तुम्ही म्हणाल मनाजी पाटील बायकोला घाबरतो. ऐका आता किचकट मालकरी मंडळी, इनेकरी विनेकरी, सोबदार विबदार, मोकार दिंड्या काढणारे, एका दिंडीच्या 2-2 दिंड्या करणारे, 1.5 तास जेवण सोडणारे, मोकार ठिकाणी गण लावणारे, हो देवा धर्माला बोंबलत हिंडणारे, काशीला जाणारे. ध्यानात ठेवा, काशीला जाणारी अडपट नीट ऐका. काशीचा नियम असा आहे, गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. हे बावळाट काशीला जाणं, मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? झक मारायला गेला काशीला. 7-8 हजार रुपये गेले, 10-12 दिवसही बुडाले. गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. आणि काशीला जायची हाऊस आपल्याला नाही लई. हिला लय हाऊस. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिनं नाक गचपान घेऊन निघाली काशीला. बरं महाराज लोकांचा आमच्या धंदा झालाय ट्रिपा काढणे काशीला जाणे. पैसे उरत्या दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाचा बायकोला गजरा, दोन्ही काशा खुश. महाराज 12व्या अध्यायात ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण पाठ पर देणार तुम्हाला. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये ठाई वेच की जाय. ज्ञानोबा म्हणले काशीला शरीर ठेवलं तर काय जातो झक मारायला. ऐका आता ओव्या ऐका जरा नीट. तुम्ही शरीरात न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थस्थी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. फायनल. तुम्ही काहीच करायचं नाही, मिटलं. आता थोडं घेतलं. मनाजी पाटील कोणाला घाबरतो याचा शोध लावायचा. आता इनेकरी बिनेकरी दिंडे वारकरी बिरकरी उत्तर द्या. मनाजी पाटील जर बायकोला घाबरतो असं म्हणाल तर मनाजी पाटलाला बायको नाही. सावध राहा. मनाजी पाटलाला बायको नाहीये पण प्रियशी आहे. मनाजी पाटलाचं या जणीवर प्रेम आहे. आता उलटा ऐकलं डोके बंद होतील तुमची. मनाजी पाटलाला बायको नाहीये पण प्रियशी आहे. मनाजी पाटलाला प्रियशी आहे पण पठ्ठ्या नपुसके. लय सावध ऐका. बायको तर आजारी तुम्ही नाही मग बोला जा. बायको तर नाही, प्रियसी आहे, पठ्ठ्या नपुसक आहे पण त्याला 2 पोर आहे. आणि खाजवा डोकं. आता ऐका, नपुसकाला 2 पोर आहे. आता त्यांची पोरं कशी झाली बनवून दाखवतो. ऐका. मनाजी पाटलाला बायको नाही पण प्रियसी आहे. त्याच्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. सावध राहा बरं का. आता मनाजी पाटलाच्या प्रियसीचं नाव आहे इच्छा. इच्छेच्या बापाचं नाव, इच्छेच्या आईचं नाव आहे प्रकृती. इच्छेच्या आईचं नाव आहे प्रकृती. इच्छेच्या बापाचं नाव आहे अहंकार. या प्रकृतीला मी कोणीतरी आहे हा. ऐका आता खानदानच ऐका अख्खी. मनाजी पाटलाच्या प्रेयसीचं नाव आहे इच्छा. इच्छेच्या आईचं नाव आहे प्रकृती. इच्छेच्या बापाचं नाव आहे अहंकार. आणि इच्छेच्या प्रियकराचं नाव आहे मन. आणि मन हा पठ्ठ्या नपुसक आहे. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, ते कामात ते तारुण्य आली. ऐका आता. पण तिला पोरं झाले 2. एका पोराचं नाव आहे संकल्प आणि एका पोराचं नाव आहे विकल्प. गडी नपुसक, पोरं 2. म्हणून बायको न करता माणसाला पोरं व्हावं.
बायको केल्यावर तर कोणालाही पोरं होती. तुमची अक्कलच बंद झाली. चला पुढं. माणसाला बायको नसा, बायको केल्यावर तर कोणालाही पोरं होती. लो बायको नसताना पोरं व्हा. उदाहरण, ज्ञानोबारायचं लग्न झालं नाही, पोरं होती 4. ज्ञानोबारायची 4 पोरं पटकन. ज्ञानोबारायची 4 पोरं पटकन. ज्ञानराज माझी बोलत जा पटकन. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेवपासष्टी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, चौथ्यासाठी हरिपाठ. बायको नाही, पोरं 4. आता पुन्हा उलट फिरा. महाराजी पाटलाला बायको नाही, पण पोरं 2. ज्ञानोबाला पोरं 4. ज्ञानोबाला पोरं 4 आणि मनाजी पाटलाला पोरं 2. आणि तुम्हाला आणि मला घोटाळा बरं का. आता नीट आहे का. ज्ञानोबाला पोरं 4, बायको नाही. मनाजी पाटलाला बायको नाही, प्रियसी आणि त्या प्रियसीला पोरं 2. एका पोराचं नाव संकल्प, एका पोराचं नाव विकल्प. इच्छेचा बाप अहंकार, इच्छेची आई प्रकृती, इच्छेचा प्रियकर मन. आणि मनाचं आणि इच्छेचं जमलं, आणि मनाचं आणि इच्छेचं जमलं, आणि त्या दोघांना एक मुलगी झाली. त्या मुलगीचं नाव आहे माया. आणि माया नावाच्या मुलीनं अख्ख्या जगाला ग्रासलं. ती तोडण्यासाठी केली जाते, तिचं नाव भक्ती. आता भक्ती केली जाते, पण माया ही भक्तीशिवाय तुटू शकत नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचुनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, तसं भक्ती ही माया ही भक्तीशिवाय तुटू शकत नाही. आता हा मोठ्याचा इतिहास झाला. कोणाचा झाला ऐका. मनाजी पाटलाला बायको नाही, पण त्याला प्रेयसी आहे. त्याच्या प्रेयसीला 2 पोरं आहेत, संकल्प आणि विकल्प. त्याला बायको नसताना 2 पोरं आहेत. त्याची बायको कुमारिका आहे, तो पोर पठ्ठ्यानं पुस्तक आहे. तो पठ्ठ्यानं पुस्तक आहे. त्याची बायको कुमारिका आहे, पण तिला काम आहे, पण कामाची तृप्ती तिच्या होत नाही. आणि काम अतृप्त राहिला का क्रोध तयार होतो. मग ऐका आता त्या मनाजी पाटलाच्या ह्याच्यात कसं झालं. आपल्याला आपल्या पत्नीपासून झाला तो एक मुलगा आहे आपल्याला, पण तुम्हाला मला बायको असून जो मुलगा झालाय तो चमड्याचा आहे. चमड्याचा. आपल्याला आपल्या बायकोपासून जो मुलगा झालाय तो चमड्याचा आहे, पण याच्या आत एक मुलगा आपल्याला झाला पाहिजे. तो चमड्याचा नाही झाला पाहिजे, पण त्याला त्याची आई मरावी लागते तेव्हा पोरे होतो. ताण द्या डोक्याला जरा. आपण जे पैदा केलंय बायकोपासून ती आपल्याला धोका देणार आहे. ते कधीतरी आपल्याला रिपीट करणार आहे. आपण आपली जी पोरं पैदा केल्यात ती फक्त आपण होतो याचा पुरावा आहे, नाही तर तसा फायदा नाही. फायदा नाही झालं. फायनल आपलं पोरग चमड्याचं आहे, आपल्याला घरातून काढणार आहे, आपल्याला हाताखालून काढणार आहे. पण याच्यात आपल्याला एक आई मिली पाहिजे, आणि एक आई मिली का तिला एक मुलगा झाला पाहिजे. ऐका आता तो मुलगा कसा झाला पाहिजे. आशा नावाची आई मिली पाहिजे, लोभ नावाचा बाप मिळाला पाहिजे, आणि बोध नावाचा मुलगा जन्माला. पहा किती किचकट आहे. आशा नावाची आई मेली पाहिजे, लोभ नावाचा बाप मेला पाहिजे, आणि मीच वासुदेव आहे असा बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आम ब्रह्मास्मी. आणि ज्या ज्ञानाने ब्रह्मप्राप्ती होते आणि माया तुटते त्याला ज्ञान असं म्हणतात. महाराज म्हणून ऐकू नका, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका, मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो, आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात. मी तुमच्या मुलासारखा. मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा. मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या, तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना, आईवर कादंबऱ्या करू नका, आईवर कथा करू नका,
आईवर व्याख्यानं करू नका, आईवर भाषणं करू नका, आईवर चित्रपट काढू नका. आई हसत ठेवा, हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता? आईवर कादंबऱ्या लिहून काय करता? आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई वृद्धाश्रमात आहे. व्याख्यान करता कशाला? आईवर. आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलत आहेत. आई बापावर बोलू नका, त्यांना हसत ठेवायला शिका, ही पूजा आहे. बोलून काय करत? कुत्र्याला बिस्किट आहेत, काहींच्या बापाला भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडा, त्या कुत्र्याबरोबर इतके नालायक आवलं देत काय काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर आहे. ते कुत्र मध्ये का बसवतात? ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढं राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का? आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय, नाही तर काय उपास मारायचं? कोण सांगितलं देव तुम्हाला? बावळात झालं का? पार्वतीनं गुरुवार केला, शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला? पार्वतीचा दान का उठलाय? दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी, शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. काय करतात? कपून टाके फडून टाके मुतला शंकर चड्डी. मग पार्वतीनं आरती बदलवली, घालेन लोटा. काय उपयोग आहे? एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना, कल्याण. बरं हा किंवा नाही? हा. आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो, ऐका. पुरी ऐका. मुलगी मला आहे, मी मुलीचे लय लाड करतो. मला लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन, पोरीला 200चा. पोऱ्याचा बूट 500चा, पोरीचा 1000चा. पोऱ्याचा ड्रेस 2000चा, पोरीचा 5000चा. जाऊ दे, ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. या अवलतीसाठी नाही करत. हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार. हा धोका आहे. साप. मुलीचे लय लाड करतो माझा, करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे, ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला, पप्पा मॅरेज इज कम्प्लीटेड, पप्पा मेलाच पाहिजे. नाही, फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे. 1, सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही, अजिबात नाही. लेट होऊ द्या, काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना, तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं राहते जगाला, हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा, पायाला चप्पल न घालणारा, पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण, कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात, पण तुमचं लग्न झालं ना, कर्ज किती झालं याचा त्याने विचार नाही केला. तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पोरीनं तुमचा बाप, पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना, तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं, तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला? तो काय म्हणलं माहिती? पूर्ण पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी श्रीमंती आहे. त्याने कपड्याला किंमत नाही दिली, त्याची चप्पल तुटली तरी चालते, त्याची दाढी वाढली तरी चालते. मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतःकरणात समाधान आहे. काही लागत नाही. मुलीनं बापाला जपा, फक्त तुम्ही लग्न उशीर करा. 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो, पूर्ण आयुष्यात एक करा. नीट आहे का? 1 विषयात मार्क कमी पडले पडू द्या, पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं. मुलीला तब्येत पाहिजे, ती बोगसगिरीच चालणार नाही. मुलीला कराटे आले पाहिजे, मुलीला फायटिंग आलं पाहिजे, मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे, मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल, कमी नाहीच, तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे. माझं वाक्य परत नीट ऐका. तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच, मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही. तुम्ही कराटे शिका, शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना, डेअरिंगमध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली ना पोरीनं, तुम्ही एकाच्या जर ठोन दिली ना, 2 सापडायची सुद्धा नाही, फक्त एकाच्या निवार ठोन द्यायची बस. पण तुम्ही बावळाट मर मग. सांगा मुलीनो, हा विनोद आहे का? नाही. आणि आलो आणि 3रं वाक्य पुरीनो,
आपला बाप कितीही गरीब असू द्या, कितीही, फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे, त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे. आज जगायचं तरी कशाला आहे? किती दिवस जगायचे? काळ बदललाय. काळ वाईट आलाय का चांगला? वाईट. तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं, महिलांना सांगतो. आता आता पुरुष पोरांना सांगतो. पोरांनो, एक 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या. 8 दिवस आईन बाप जाऊ द्या. तुम्ही 8 दिवस फक्त भावजाईच्या हाताखाली फुकट खा. तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. कारण पोरांनो, व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं. 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाग्यावर आहे. नाही तर जनता काही करील. अहो, त्या पोलिसानं करायचं तरी काय काय? बायको पळून गेली, सापडा त्यानं. अरे बायको तुझी गे, पोरगी पळून गेली, सापडा त्यानं. बरं, सरकार इतकं विचित्र आहे आपलं. जुने तेच नवे तेच. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकन सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस आखेरात डांबरे उभं, 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज, या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख, 1.5 लाख. का माहितीये का? का माहितीये का? दिवसा सोडा, पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे. हो. आणि आता महाराज, पोरं नीट आहे का? दंगली बिंगलीच्या भानगडीत आता पडू नका. काळ वाईट आला. आता ते पोलीस खातं नंगाड झालंय. आता ते दंगल होऊन गेल्यावर धरत्यात. बस गाडीत तुम्हाला बस. एक तर गावाला गेलो होतं, नेटकच उतरलं स्टँडवर. त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत. तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडा सोडून आलं, डबड्या सगळं नेलं. बस गाडीत. आणि याला कारण ऐका. आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली. लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या. पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो, ऐका. आता कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईलमध्ये आणि 80% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो. 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस. वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही. आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, अख्ख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो, आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला, मी गावाला चाललो. नको 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 नको. त्याच्यात उतरू नका. नाही 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 नाही, जिंदगी संपेल. काय मत आहे तुमचं? हाताने कुटाने करू नका तुम्ही. त्याच्यात उतरूच नका. तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा, 2 टाइम फुकाट खा.
एक सांगा, तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना महाराज, तर श्रीमंत होणार नाही, पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे या, गुंतू नका. विमानानं प्रवास, पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म. बरं, दंगलीची तारीख काय 5-7 वर्ष नाही चालत, ती 30, 35. जसं वय वाढन तशी तारीख, जशी वय वाढन तशी तारीख. हो, अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल. या अवलाद कुठं गुतेले का नाही? थोडा सुपारी गुतलंय का? फोड नका सुपारी. का त्या पोरीला पोरत नाही म्हणा का? हा कायम तारखेला जाणार, पोर होणार का? आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं. प्रत्येक पोर आईबापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही, 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल. 70,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे, 3,000चा बूट आहे त्याच्या पायात, आणि ते बोंबलं धिंडत आहे. बुटानं हाणलं पाहिजे ते. आपल्या घरात एंट्री नाही. पोऱ्या म्हणला मी घरातून निघून जाईन, हे कपडे हाय, मी करेल प्रयत्न परत. मी तुला पाहिलं केलं, तुम्हाला शिकतो का नाला का? पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल, गळ्याचं माप दे. पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल, कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरानं, पोरगं 5 तास मरत नाही. माझा विश्वास नसला घेऊन पहा. आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का? तो शेण खावा पण औषध नको, कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात, इकडून नळी इकडं काढी त्या. एकदा नळी घालून आणली ना, ते विकाम खोको पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय? प्रत्येक बापानं सांगा, विनोद आहे का? गुन्हेगारी कमी करायची असेल, प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे, शिस्त. थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा, दप्तर चेक करी जा मुलीचं, वह्या चेक करा वर्गातल्या, शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो जरा वाचित जा मुलीच्या